सर्वांना आदेश. आदेश भाऊ. आदेश गुरुजी. आदेश 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 दादा. आदेश. अमोलजी, त्या वडिलांचं पुण्यस्मरण होतं आज. राहायला कुठे आहेत आपण? मी शिरूर मध्ये राहतो, पुणे जिल्ह्यामध्ये. अच्छा. मूळचा अहिल्यानगर, शेवगाव, म्हणजे मडी आणि मायंबा जवळ असल्यामुळं नातांची भक्ती आहे. ओके. तिकडे शिरूरला येणार आहे मी. 26, 27, 28 तारखेला आहे पुण्यामध्ये. तर शिरूरला पण आहे. ठीक आहे भाऊ. हम्म. भेट झाली तर नक्की भेटू. आजचा जो प्रश्न होता ना, की आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये ओमचा लिखाण करताना ओ आणि म याच्यामध्ये 3 अंक लिहिलेला असतो. तर तो का लिहिलेला असतो? हा आजचा प्रश्न होता. सर्वांनी खूप छान उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पूनमने पण खूप छान उत्तर दिली. विशेष करून कोणतंही माध्यम न वापरता 1-2 मिनिटं फक्त ते उत्तर वाचू. ओम मध्ये दिसणारा 3 हा अंक नसून जीवाच्या 3 चेतना स्थितीत प्रतीक आहे. एक जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि गाढ झोप अवस्था. हा देवनागरीतील 3 सारखा दिसतो म्हणून अनेकांना 3 अंक वाटतो, परंतु तो 3 अंक नसून ओम ध्वनीचे स्वरूप आहे, असं पूनमचं मत होतं. हे पहिलं उत्तर होतं तिचं. आणि दुसरं परत उत्तर सांगितलं की आध्यात्मिक अर्थानुसार ओम मधला 3 हा आकार 3 त्रिकांचे प्रतीक मानला जातो. एक शरीर, मन, आत्मा, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, जन्म, जीवन, मृत्यू, भूत, वर्तमान आणि भविष्य, स्त्री शक्ती, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिनेत्र, त्यामध्ये ज्ञान, विवेक, जागृती, त्रिरत्न, त्यामध्ये गुरु, मंत्र आणि साधना, त्रिविध कर्म, मनसा, वाचा, क्रमणा. अशा पद्धतीने पूनमने उत्तर दिलं होतं. खूप छान बाळा. त्यानंतर दुसरं उत्तर आलं होतं. थँक्यू दादा. अमोल दादांचंच उत्तर होतं की ओम म्हणजे आकार, उकार, मकार आणि अर्धचंद्राकार. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं प्रतीक आहे, असं त्यांचं उत्तर होतं. समीर वेंगुर्लेकर, मुंबई. यांनी 3 अवस्था सांगितल्या. जागृत अवस्था, स्वप्नावस्था, निद्रा अवस्था आणि कुंडलिनी शक्तीशी संबंधित असू शकतं, असं त्यांचं मत होतं. मूलाधार चक्रात वरतून जाणारी ऊर्जा. हे झालं समीर दादांचं उत्तर.
ज्योतीने उत्तर दिलं होतं की आकार, उकार, मकार, ब्रह्मा, विष्णू, महेश जीवन मृत्यूचं प्रतीक, जो सर्वव्यापी अनंत नसणारा ओम. प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला जर ओम लावला तर तो मंत्र अर्थपूर्ण असतो. छान प्रयत्न. संजय सुतार. ओम अक्षरामध्ये असणारा 3 हा अंक ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक आहे. या उच्चारामुळे आपण एका वेळेस तिन्ही देवांचं स्मरण करतो. छान. ओके. तर ही सर्वांची अशी उत्तरं होती. मी परत खाली टाकलं होतं की हा जो प्रश्न आहे हा व्याकरणासंबंधी आहे. आपण अ, शाळेत असताना व्याकरण शिकलेलो असतो. पण आपण त्याचा कधी कुठे कसा वापर करावा हे आपल्याला माहित नसतं. त्या पद्धतीने आपल्या वैदिक परंपरेमध्ये किंवा सनातन धर्मामध्ये किंवा आपली जी प्राचीन संस्कृती आलेली आहे, त्यामध्ये आपण जे बोलतो, जे उच्चार आपल्या मुखातून बाहेर पडतात, जे ध्वनी बाहेर पडले जातात, त्या प्रत्येक शब्दाला मंत्र म्हटले गेलेलं आहे. ज्यावेळेस आपण आपल्या तोंडातून एखादा शब्द बाहेर पडतो, तर त्याचे ध्वनी हे बाहेर परावर्तित होत असतात. तर इथे सांगण्याचा उद्देश हा होता की आपण लहानपणी स्वर, व्यंजन इथपर्यंत शिकलेलो आहे. की अ, आ, इ, ई, उ, ऊ हे झाले स्वर. क, ख, ग, घ हे झाले व्यंजन. पण एम-पी-एस-सीचा अभ्यास कोणी केलाय? तर मराठी व्याकरणामध्ये आपण जे शब्द बोलतो किंवा त्याला वर्णमाला म्हणतात. मी ईमेल डाउनलोड करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. स्क्रीन दिसतंय का सर्वांना? हो, दिसते दादा. ओके. तर हा अभ्यास आपण लहानपणापासून करत आलेलो आहे. ठीक आहे. मी खूप काही वेगळं सांगतोय किंवा शिकवतोय अशातला भाग नाही. पण सर्वसाधारणतः आपली जी वर्णमाला आहे ती एकूण 52 वर्णांची आहे. त्याच्यामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन. तर अ ते अहा पर्यंत जे आहे ते स्वरमध्ये आपण संबोधतो. तर त्याला स्वर का म्हणतात की ज्या वर्णाचा उच्चार आपण कंठातील कोणत्याही अवयवाचा सहाय्य न घेता करतो त्यांना स्वर म्हणतात. त्यांना पूर्ण स्वर सुद्धा म्हणतात. तर ते कोणकोणते? अ, आ,
इ, ई, उ, ऊ, ए, ए, ओ, औ, आ. अशा प्रकारे. तर याच्यामध्ये परत 3 प्रकार पडतात. एक ऱ्हस्व, दीर्घ आणि मध्यम. ज्यावेळेस एखादा स्वर आपण उच्चारतो तर तो उच्चारायला आपल्याला कमी वेळ लागतो. तर त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. आणि एखादा शब्द उच्चारायला जास्त वेळ लागतो. तर त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. तर ओ हा आपण सहज बोलून जातो. हा झाला ऱ्हस्व स्वर. आ हा झाला दीर्घ स्वर. तर इथे आपल्या कंठातून उच्चार निघतो. किंवा जीभ, टाळू यांचा एकमेकांशी संबंध येत नाही किंवा ओठांची हालचाल होत नाही. ठीक आहे. इथपर्यंत समजतंय? हे आपण लहानपणापासून शिकलेलो. हो दादा. स्वरादी कशाला म्हणतात की आणि आहा ही जिथे अनुस्वार आणि विसर्ग असतो. तर हे या स्वरादींचा वापर आपले जे संस्कृत श्लोक आहे त्याच्यामध्ये खूप काळजीपूर्वक करायचा असतो. कोणत्या स्वराला किती वेळ स्टॉप द्यायचा आहे, थांबायचं आहे, कोणता स्वर दीर्घ म्हणायचा आहे, ऱ्हस्व म्हणायचा आहे, याचे जे नियम असतात त्या नियमांनुसार आपले जे वैदिक मंत्र आहेत ते म्हटले जातात किंवा त्याचे उच्चारण केले जातात. म्हणून वैदिक मंत्र म्हणणं हे अवघड म्हटलेलं आहे. ते पाठ करणं सोपं नाही. तर स्वरादीचे परत 3 प्रकार पडलेले आहेत. मग अनुस्वार, अनुनासिक आणि विसर्ग. हे आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या स्वरावर आपण वरती डॉट दिला तर तो अनुस्वार झाला. आणि अनुनासिक गम, शम, वम, लम, यम, शम, टम, तम, पम, यम हे झाले अनुनासिक. ज्यावेळेस बीज मंत्र असतात आपल्या मंत्रशास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस ह्या अनुनासिक स्वरादींचा वापर केला जातो. किंवा एखाद्या बीज मंत्राची आपण ज्यावेळेस साधना करत असतो मग ह्रीं, क्लीं, आणि विसर्ग. विसर्ग याचा अर्थ काय की आपण अर्धा श्वास सोडून देतो आणि मग त्या विसर्गाचा उच्चार होतो. जसं स्वतः, स्वतः, शांती हे झाले विसर्ग स्वरादीमध्ये. आणि व्यंजन. आता कायम लक्षात ठेवा की जे काही व्यंजन आहेत ते 8 शरीराच्या अवयवांशी जोडले गेलेले आहेत. संस्कृत मधला श्लोक आहे तुम्हाला आठवत सर्व जे वर्ण असतात ना जे हे आपण जे शिकतोय आ, इ पासून ञ पर्यंत जे काही वर्ण आहेत ते सर्व अर्धमात्रामध्ये असतात. आणि स्वरांची जी वेगवेगळी लेंथ असते
ह्रस्व, दीर्घ आणि मध्यम त्याला मात्रा म्हणतो किंवा आपण तिथे अर्थ आणि नासिके, विसर्ग आणि अनुस्वार या पद्धतीने शिकलो किंवा वरती आपण बघितलं की ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर या प्रकारात त्याचं विभाजन केलं जातं. तर व्यंजन जे असतात ते एकूण 34 प्रकारची व्यंजन आहे. मग ते उच्चार करताना आपल्या जिभेचा काही भाग मग कंठ असेल, टाळू असेल, दात असतील, ओठ असतील तर ह्या अवयवांचा एकमेकांशी स्पर्श होत असतो. त्याच्यामुळे त्यांना व्यंजन म्हटलं जातं. मग ते कोणकोणते? स्पर्श, अर्धस्वर, घर्षक, महाप्राण आणि स्वतंत्र. हे झाले मराठीमध्ये. दंतव्य, तालव्य, मूर्धन्य आणि कंठाचे या प्रकारे संस्कृतमध्ये म्हटले. क, ख, ग, घ तर इथे क उच्चार करताना आपल्या कंठातून निघतो. क, ख, ग, घ म्हणून यांना कंठस्थ म्हणतात. कंठस्थ व्यंजन म्हणतात. नंतर येतं च. पुढचा जो वर्णमालेमध्ये शब्द आहे च. तर इथं उच्चार करताना स्ट्रेस द्यावा लागतो. त्याच्यावर भार द्यावा लागतो. जोर द्यावा लागतो. तसं ज म्हणताना ह्रस्व झ. ठीक आहे. इथे आपल्या ओठांचे ओठ एकमेकांना स्पर्श करतात. नंतर ट, ठ, ड, ढ. आता इथे आपली जीभ ही टाळूला वरच्या भागेला उलटी होऊन लागत असते. ट, ठ इथं भार येतो आपल्या टाळूपाशी. त्याच्यानंतर त, थ, द, ध, न. अशा प्रकारे हा आपला वर्णमालेचा अभ्यास असतो. हा करायचा असतो संस्कृत श्लोक म्हणण्यासाठी किंवा पाठांतर करण्यासाठी, वेद अभ्यास करण्यासाठी. तर आपला जो विषय होता की ओंकार या शब्दामध्ये 3 हा अंक लिहिलेला आहे. तर तो 3 हा अंक हा मात्रा दाखवतो. आता मात्रा म्हणजे काय? तर अंतर किंवा अ, तो शब्द उच्चारण्यासाठी जो आपण वेळ घेतो त्या स्वराची लेंथ. मग एक मात्रा म्हणजे ह्रस्व स्वर, 2 मात्रा म्हणजे स्वल्प स्वर किंवा मध्यम स्वर आणि 3 मात्रा म्हणजे दीर्घ स्वर. मग आता इथे ओंकारामध्ये 3 हा दिलेला असतो. तर त्याचा अर्थ असा आहे की तो 3 मात्रांमध्ये म्हणायचा म्हणजे दीर्घ लेंथमध्ये म्हणायचा आहे. मग तो कसा म्हणतो? आपण ओंकार जप करताना त्याचं ओम, 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 ओम असं पटापट नाही म्हणत. तर ओम म्हणण्याची खरी पद्धत कशी? आपण म्हणताना म्हणतो की अकार, उकार आणि मकार. मग 3 मात्रांमध्ये म्हणायचं ठरलं तर मग ओंकार कसा म्हणणार? ओम. ही झाली दीर्घ मात्रा. मग आपण तुम्ही हा श्लोक ऐकला असेल.
सहना भवतु. पण आपण कसं म्हणतो, ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सर्वे सर्ववे तेजस्वी नावमतु मा भूताम ओम शांती शांती शांती. झालं आपलं पाठ झालं. आपण वेदाचे मंत्र म्हणते असंच म्हणतो ना आपण घाईघाईमध्ये. सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नाची निरुपरी कृपा जयती सर्वांगी सुंदर. म्हणायचं म्हणून म्हणतोय किंवा पाठ केलंय म्हणून म्हणतो. पण ज्या उच्चारामध्ये, ज्या लयीमध्ये, ज्या स्वरामध्ये तो मंत्र, तो श्लोक, ती आरती, ती प्रार्थना जी म्हटली गेली पाहिजे ती म्हटलं जातं. आणि इथे तो शब्द दोष किंवा तो वर्ण दोष आपल्याला लागत असतो मंत्र जाप करताना किंवा साधना करताना, उपासना करताना. त्यामुळे ह्या वर्णमालेचा उपयोग आपण हे जे वैदिक मंत्र असतील किंवा कोणतेही आपल्या धर्मामध्ये, तर हे खूप बारीक सारीक नियम. वेदांचा अभ्यास करणं वेगळं, वेद पाठ करणं वेगळं आणि ते श्लोक व्यवस्थित म्हणणं वेगळं. मग हा श्लोक कसा म्हटला जातो शांती पाठमध्ये आपण म्हणतो. मग ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्य करवावहे तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्वेषावहे. ओम शांती शांती शांती. ह्या पद्धतीने कुठे थांबायचंय किंवा आता इथे सहना ववतु, तर ना इथे काय आली, दोन मात्रा आल्या. सहनौ भू नक्तु, तर नऊ इथं दोन मात्रा आल्या. समजतंय का थोडंसं की डोक्याच्या वर जातं? अरे समजतंय का पोरांनो? हो समजतंय तो. हा, हो दादा समजते. तर ओमच्या पुढे 3 लिहिलेला असतो, तर तो 3 मात्रांचा अंतराला असतो किंवा 3 मात्रांचा अंतराल घ्यायचा असतो. तर त्याला संस्कृतमध्ये प्ल्यूतम प्ल्यूतम असं म्हणतात. म्हणजे जो 3 लिहिलेला आहे किंवा ज्या 3 मात्रा आपल्याला म्हणायच्या आहेत किंवा जो 3 मात्रांमध्ये दीर्घामध्ये आपल्याला म्हणायचं आहे, तर त्याला प्लुतम म्हणतात. प्लुतम. आणि आपण मगाशी बघितलं की च, छ, तर कोणत्या अक्षरावर आपल्याला जोर द्यायचा आहे. म्हणजे आता च आणि छ, छ म्हणायला आपल्याला तिथे त्या शब्दावर जोर द्यावा लागतो. तर ते जे आपण जोर देतो ना किंवा आपण भार देऊन म्हणतो त्याला बलम म्हणतात. बलम. बोलण्याचे 2 प्रकार आहेत. एक अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न. हे खूप ओव्हरलोड होईल. पुढे ये. आता मुख्य वेद किती आहेत? वेद किती आहेत एकूण? 4 वेद. कोणकोणते? सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि अजून एक कोणता आहे तो? ऋग्वेद. हो. सामवेदामध्ये काय सांगितलं? सामवेदामध्ये वेदांचं जे आहे त्याला
म्हणजे छंद पद्धतीचे आहेत सर्व. तर साम या शब्दाचा अर्थ काय आहे? की गती किती आहे किंवा गती कशी असणार आहे. आता बाकीचे जे वेद आहेत ते दीर्घोत्तरीय पॅराग्राफ स्वरूपात आहे. काही श्लोक आहे ते 1 ते 2 श्लोकांचे. काही श्लोक जे आहेत तर ते 10 श्लोकांचा एक पॅराग्राफ आहे. अशा पद्धतीने दीर्घोत्तरीमध्ये. पण सामवेदामध्ये जे श्लोक दिलेले आहेत तर साम या शब्दाचा अर्थ होतो की गती किंवा जो श्लोक आहे त्याची गती, त्याचं माध्यम कसं असणार आहे, त्याचा ह्रस्व दीर्घ स्वर कसा असणार आहे, त्याची लय कशी असणार आहे, याचा जो अभ्यास केला जातो तो सामवेदामध्ये केला जातो. त्याच्यामुळे सामवेद ज्यावेळेस ऐकतो आपण, तुम्ही युट्यूबला सर्च जरी केलं सामपाठ, सामवेदाचा पाठ, तर तुम्हाला लक्षात येईल की ते ओ आ ह्या पद्धतीमध्ये ते सामवेदचं पठण केलं जातं. तर हे आपण आज का शिकलो माहिती का? की मंत्र कधी कोणत्या गतीने म्हणावा याचे काही नियम असतात. आता ज्यावेळेस आपण स्वतःसाठी म्हणणार असतो त्यावेळेस गती जलद असते. ज्यावेळेस दुसऱ्यांना शिकवायचा असतो त्यावेळेस गती मध्यम असते. ज्यावेळेस विद्यार्थ्यांना किंवा गुरुकुल पद्धतीमध्ये आचार्य आपल्या शिष्यांना शिकवत असतात त्यावेळेस अल्प गती असते. मागच्याचं अजून एक उदाहरण देऊ शकायचं. तर तैत्रीय उपनिषदला मधली जी शिक्षावली आहे पहिला अध्याय त्याच्यामधला हा श्लोक आहे शांती पाठ म्हणून वापरला जातो. आपण ग्रुपवर पण आय थिंक तिसऱ्या दिवशी वाचला होता सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये. आठवतंय का? हो दादा. त्याचा अर्थ आणि स्पष्टीकरण हे सर्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नसेल वाचलं तर परत वाचून घ्या. हा, आता इथे लक्ष द्या. आता इथे मित्र या शब्दाखाली अंडरलाईन आहे. त्याच्यानंतर न याच्या खाली अंडरलाईन आहे. इंद्रो त्याच्या खाली अंडरलाईन आहे. नमो तिचा अंडरलाईन आहे. त्वमेव तिचा अंडरलाईन आहे. प्रत्यक्षम तिचा अंडरलाईन आहे. हे अंडरलाईन काय केलेलं आहे? ते अक्षर जोर देऊन बोलायचं आहे. तर आपण मगाशी काय पाहिलं की 1 मात्रा, 2 मात्रा आणि 3 मात्रा. तर इथे जे अंडरलाईन केलेलं आहे ती किती मात्रा झाली? 1 मात्रा. तन्नो मित्रः सं वरुणः तन्नो भवत्वयमः तन्नो इंद्र बृहस्पती तन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतुं वन्दिष्यामि सत्यं
वन्दिष्यामि तन्मामवन्तु तद्वाक्कर्मवस्तु अवन्तु माम् अवन्तु वक्तारम् ओम तिथे शांती सतीचे एक मात्र दिली. ओम शांती शांती शांती. तर हा तैत्तिरीय उपनिषद मधला पहिला जो अध्याय आहे, शिक्षावली, त्याच्यातला हा पहिला श्लोक आहे. याला शांतिपाठ म्हटलं जातं. ओम सन्नो मित्र शं वरुणं सन्नो भवतूर्या तन्नो इंद्र बृहस्पती तन्नो विष्णुरुक्रमः. तर हा तैत्तिरीय उपनिषद याच्यातलं असतं. तर हेच समजून सांगायचं होतं की याचा अर्थ काय असतो आणि आपण ते माहित नसतं किंवा आपण साधारणतः समजत असतो की काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असेल किंवा मराठी टायपिंग त्यांना जमत नसेल म्हणून ग्रंथांमध्ये असं खाली अंडरलाईन केलेलं असेल. असं किती किती जणांना वाटलं असं. काही सांगितलेलं समजतंय का? बोला आता, माईक ओपन करा. झालंय शिकून, जे सांगायचं होतं ते सांगितलं. हॅलो, अरे आवाज येतोय का? दादा समजतंय हो ना. पण डोक्याच्या वर गेलं. पण समजून घेणार दादा, परत घेणार, एकदा परत व्हिडिओ ऐकेला. रेकॉर्डिंग देणार नाही मी. बापरे दादा, द्या ह्याची रेकॉर्डिंग, खरंच गरजेचं आहे हे. ऍक्च्युली ह्या लाईनी आहेत हे मला माहिती आहे की संस्कृतच्या ह्याच्यामध्ये ह्या लाईनी असतात किंवा तो शब्द फोड होतो तेव्हा असतं ते. हम्म. शांती शब्द आहे ना. बोल हनुमान. आता तुम्हाला तर माहित आहे की आम्ही संगीतमध्ये शिकत असतो आणि संगीत शिकवत असताना मात्रा हा एक चॅप्टर आहे सेपरेट, की ज्यामध्ये वेगवेगळे ताल आहेत, बोल आहेत. तर ते कसे मोजायचे, तर ते मोजण्याचं साधन म्हणजे मात्रा आहे. हम्म. त्याच पद्धतीने आता तुम्ही जे सांगितलं हे मात्रा एक्झॅक्ट त्याच आहे. ज्यावेळेस मी संस्कृत शिकण्यासाठी सुरुवात केली होती, हम्म. त्यावेळेस आमचे गुरुजी होते, त्यांना पण मी हा प्रश्न विचारला होता की ओ मध्ये हा जो आहे 3, याचा काय अर्थ होतो. त्यावेळेस त्यांनी मला हेच सांगितलं होतं की हे 3 मात्रांमध्ये बोलायचं असतंय. हम्म. त्यामुळे कळायला सोपं गेलं मला. मग उत्तर का बरं दिलं नाही? आज खूप कामात गडबडीत होतो. बरं. कोण कोण आहे? बोलू शकता, बाकीचे झाले. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. इतरही काही बोलू शकतात. जास्त जण पार्टिसिपेट करतील असं वाटलं होतं. अमोल दादा, काय अडचण? शाळेमध्येच फक्त संस्कृतचं थोडंसं शिक्षण झालं. पण हे मात्रा वगैरे माहित होते, पण ते असं फिक्स उत्तर नव्हतं सांगलं, त्याच्यामुळे मग उत्तर नाही देता आलं. काय हरकत नाही. आता समजलं ना? हो, आता समजलं बरं. पिंपळे दादा,
थांबूया का? कोणाला काही प्रश्न नाहीये, सगळ्यांना समजलंय असं गृहीत धरून आपण थांबूया. दादा एक मिनिट. समजलं म्हणजे फक्त हे आता कानावर पडलंय. समजून घ्यायला खरंच वेळ लागणार आहे ह्या गोष्टीला. मलाच 9 वर्ष लागली शिकायला. ऍक्च्युअली म्हणजे वेदपाठ किंवा जे वैदिक मंत्र आहेत ते गुरुकुलामध्येच शिकले पाहिजे, आचार्यांच्या सानिध्यात राहून. दादा आपण आता एक वेदांचं आपण हे केलं 4 वेद. पण त्यातला 3 वेद फक्त आपण काय म्हणतो त्याला, ह्याच्यात आलेले आहेत. 4था वेद आलेला नाहीये का? म्हणजे प्रचलित झालेला नाहीये का तेवढा? काहीच ना. मला वेदांचा अभ्यास नाहीये सगळा. कारण हे सर्वसामान्य भौतिक सुखापर्यंत भौतिक सुखामध्ये 3 वेद हे घेतले जातात. 4था वेद घेतला जात नाही, असं मी ऐकलं होतं. मग तो कोणता वेद घेतला नाही जात ह्याच्यात? तो आजचा विषय नाही. नंतर हा पण दादा आज आपला तो विषय निघाला ना वेदांचा, म्हणून एक छोटंसं समाधान. बघू, नंतर बघू. वेद, उपनिषद, पुराण खूप मोठं. थोडं शिकलो. सगळं ते शिकलो. डोक्याच्या वर जाईल. एक गोष्ट सांगायची राहिली. ऐकताय का सगळे? हो दादा. हो दादा. छोटीशी गोष्ट आहे. एक त्वष्टा नावाचे एक ऋषी होते. विष्णू सहस्त्रनाम कोणी कोणी केलं? क्लास क्लास वर्ग. क्लास मी केला दादा. मी पण केलं दादा. त्वष्टा नक्षत्र कोणत्या नक्षत्राची देवता आहे त्वष्टा? दादा कळलं नाही, म्हणजे तुमचा आवाज क्लिअर नाही आला मला. त्वष्टा ही देवता, हे जे ऋषी आहे हे कोणत्या नक्षत्राची देवता आहे? शिकवलेलं डोक्याचं वर घेतलं. जरा इथे पण ओम, इथे 3 मात्रा दिलेल्या आहेत. हे स्क्रीन नाही दिसत आहे का तुम्हाला? नाही दिसत आहे. दिसते आता. कोणतं नक्षत्र आहे? हस्तचित्र स्वाती. चित्रा नक्षत्र. चित्रा नक्षत्र. त्याची देवता त्वष्टा. तर त्वष्टा नावाचे ऋषी होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं विश्वरूप. हा विश्वरूप कोण होता? सर्व देवतांचा पुरोहित होता, सर्व देवांचा. पण तो इतका खोडीचा होता की त्याला देवतांपेक्षा दानवांचं जास्त प्रेम होतं.
कोणाला? विश्वरूपला. विश्वरूप कोण आहे? देवतांचा पुरोहित. पण त्याचा मोह कोणाकडे होता? दानवांकडे. त्याच्यामुळे इंद्राने विश्वरूपचा वध केला. मग याचा राग कोणाला आला? कोणाला राग येईल? त्वष्टा. हा. तर मग बदला घ्यायचा. काय घ्यायचा? बदला. सूड. तर त्या सूड वृत्तीने त्या बदला घ्यायच्या याच्याने त्याने एक यज्ञ केला की मला अशी पुत्र प्राप्ती व्हावी की जो इंद्राचा वध करेल, की त्याने माझ्या मुलाला मारलं. तर त्या यज्ञामधून जो पुत्र उत्पन्न झाला, जो दुसरा मुलगा उत्पन्न झाला, त्याचं नाव होतं वृत्तासुर. काय नाव होतं? वृत्तासुर. इंद्राला मारण्यासाठी यज्ञ करून जी पुत्र प्राप्ती झाली त्याचं नाव ठेवलं वृत्तासुर. पण या वृत्तासुराचा सुद्धा मृत्यू किंवा वध हा इंद्राकडून झाला. मग हा त्वष्टा ऋषी जो असतो ना, हा विचार करायला लागतो की जे मी मंत्र म्हटले किंवा ज्या यज्ञातून हा मुलगा, हा बाळ जन्माला आला, हा मरणं शक्य नाही. मग काय चुकलं? तर त्याचं हे चुकलं होतं की त्याने सूडबुद्धीने विचार तर केलाच, पण मंत्र म्हणताना तो चुकीचा उच्चारला. त्या म्हणजे मंत्र घाईघाईत बोलला. ते वेद मंत्र जे होते ते चुकीचे झाले. आता आपण काय म्हणू की इंद्र हा शत्रू आहे. त्याला मारण्यासाठी मी हा यज्ञ करतोय. ठीक आहे. तर मग त्याच्याकडून काय चूक झाली की इंद्र शत्रू नाशनम, म्हणजे इंद्राचा शत्रू त्याचा नाश हो यासाठी मी, म्हणजे इथे शब्द उच्चार चुकला तर त्याचा अर्थ चुकला की इंद्र शत्रू नाशनम. मग आता इथे काय आलं? इंद्र, आता त्याला म्हणायचं काय होतं की इंद्र याला मला मारायचंय. हा कोण आहे? माझा शत्रू आहे. म्हणजे कोणाचा? त्वष्टाचा शत्रू कोण आहे? इंद्र. इंद्र शत्रू नाशनम हा उच्चार त्याला तिथं म्हणायचा होता. पण घाई गडबडीत, रागाच्या भरात, द्वेषाच्या ह्याच्यात, सुडाच्या बुद्धीने तो मंत्र जाप केला. इंद्र शत्रू नाशनम. शब्द बदलला, अर्थ बदलला. इंद्र शत्रू नाशनम. इंद्र शत्रू, इंद्राचा शत्रू जो कोणी असेल त्याचा नाश हो. म्हणे जे त्यांनी काय केलं त्वष्टाने, त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी तर यज्ञ केलाच, पण स्वतःच्याच मुलाचा नाश करण्याचं काम ह्या त्वष्टाच्या हातून घडलं. त्यामुळे मंत्र उच्चार करताना त्याचा स्वर, ध्वनी, उच्चार हे खूप महत्वाचे असतात. त्यामुळे का होईना कदाचित आपल्या सनातन संस्कृतीमध्ये वेद पठणाला विरोध केला गेला असेल किंवा शिकवले गेले नसतील. पण आपण काय म्हणतो की आम्हाला आमच्या शास्त्राचं ज्ञान भेटलंच नाही. पण अरे एक शब्द चुकला तर इतका अनर्थ होऊ शकतो. तर मग इतकी जबाबदारी, इतका संयम आपल्याला किंवा तो आपल्यामध्ये हवा ते ज्ञान घेण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्या शास्त्रांचा चांगला
अभ्यास केला पाहिजे. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात आणि ह्या खूप कमी जणांना माहीत असतात. गुरुकृपेने त्या मला समजल्या आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. ठीक आहे. गोष्ट आवडली असेल त्याच्यातून बोध नक्की घ्या. त्यामुळे मग तो नाममंत्र असेल, बीजमंत्र असेल किंवा कोणताही मंत्र असेल, श्लोक असेल, तर कोणत्या स्वरावर थांबलं पाहिजे, कुठे भार दिला पाहिजे, कुठे मात्रा दिली पाहिजे, हे समजलं पाहिजे. कुठे श्वास थांबवायचा आहे, कुठे सोडायचा आहे, कुठे आत घ्यायचा आहे. ह्या बारीक-सारीक गोष्टी या शिकून घ्या, अभ्यासा, त्याच्यावर चिंतन करा, मनन करा. वाचल्याशिवाय तर पर्याय नाही. जागृतीताई, असंच गप्पटक म्हणून आपण घेतलं होतं गप्पा मारण्यासाठी. पण तुम्ही कोणी बोलतच नाहीये. तो आपण आता ठेवूयात. तुम्हाला काय काय आवडलं? आज काय नवीन शिकायला भेटलं? वेळ असेल तर ग्रुपवर टाका म्हणजे इतरांनाही थोडंफार समजेल. पूर्ण तर समजणार नाही. पण आज मला खरंच टाइप करायचा कंटाळा आला होता आणि हे टाइप करून समजलं नसतं आणि व्यक्तही करता आलं नसतं. त्यामुळे घाईगडबडीत हा कॉल घेतला. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओम धन्यवाद दादा. धन्यवाद.